नमस्कार, मी रुचिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण या ठिकाणी लग्नाच्या पंक्तीत असते तशीच झणझणीत चमचमीत अशी वांग बटाट्याची भाजी या ठिकाणी बनवणार आहोत। अगदी आचारी स्टाईल ही वांग बटाट्याची भाजी कशी बनवायची ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर रेसिपी अगदी सोपी आहे, व्हिडिओला लाईक करा व रेसिपी ही पूर्ण बघत राहा। चला तर मग लगेचच सुरुवात करूया। तर त्यासाठी आपण या ठिकाणी मध्यम आकाराची पाव किलो काटेरी वांगी घेतलेली आहे। काटेरी वांगे ही खायला खूपच छान लागतात। तर या ठिकाणी तुम्ही जर मोठ्या आकाराची वांगी घेतली तर त्यामध्ये बियांचं प्रमाण हे जास्त असतं, त्यामुळे ते वांगे खायला अजिबात चांगले लागत नाही। त्यामुळे या ठिकाणी शक्यतो आपण मध्यम आकाराचीच वांगी या ठिकाणी घ्यायची आहे। त्यानंतर चाकूने अशा प्रकारे वांग्यांचा जो काटेरी भाग आहे तो आपल्याला थोडासा काढून टाकायचा आहे, म्हणजे आपण हे वांगे अगदी मनसोक्त खाऊ शकतो। तर अशा प्रकारे आपण याचा काटेरी भाग चाकूने काढून घेतल्यानंतर त्याचं देठ जे असतं ते आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता दाखवल्याप्रमाणे आपल्याला या वांग्याच्या अशा प्रकारे फोडी करून घ्यायच्या आहेत। तर लग्नाच्या पंक्तीत जी वांग्या बटाट्याची भाजी असते त्यामध्ये ज्या वांग्याच्या व बटाट्याच्या फोडी असतात त्या थोड्याशा आकाराने मोठ्याच असतात। तर एका वांग्याच्या या ठिकाणी साधारणतः 8 फोडी आपण करून घेतलेल्या आहेत। तर दाखवल्याप्रमाणे अशाच प्रकारे आता आपण सर्व वांगी व्यवस्थित असे कट करून घेणार आहोत। तर आता दाखवल्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी सर्व वांग्यांच्या अशाच प्रकारे काटेरी जो भाग आहे तो थोडासा चाकूने कट करून त्यानंतर एका वांग्याच्या साधारणतः 8 फोडी अशा आपल्याला करून घ्यायच्या आहेत। तर सर्व वांग्यांच्या फोडी करून झाल्या की त्याला लगेच आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे, कारण वांगे हे लगेच काळे पडायला लागतात। त्यानंतर आता आपण या ठिकाणी 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। या ठिकाणी आपण या बटाट्यांचं साल काढून घेतलेलं होतं, त्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे। आता अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी या बटाट्यांच्या सुद्धा थोड्याशा मोठ्या आकाराच्याच फोडी करून घ्यायच्या आहेत, कारण या मोठ्या आकाराच्या फोडी या भाजीमध्ये खायला खूपच छान अशा चवदार लागतात। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी या बटाट्याच्या सुद्धा मोठ्या आकाराच्याच फोडी करून घेणार आहोत। तर पाव किलो वांगे व त्यासाठी आपण 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। आता हे बटाटे तुम्ही या पाण्यामध्येच ऍड करून घेऊ शकता किंवा या बटाट्यांना तुम्ही सेपरेट बाउलमध्ये सुद्धा पाण्यात ठेवून घ्यायचं आहे, कारण बटाटे सुद्धा लगेच काळे पडायला लागतात। आता या भाजीसाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे। तर त्यासाठी आपण या ठिकाणी अर्धा वाटी सुक्क खोबरं घेतलेलं आहे। त्यानंतर अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत। आल्याचे तुकडे ऍड करून झाले की त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या यामध्ये ऍड करून घ्यायच्या आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर ऍड करून घेतलेली आहे। आता आपल्याला हे जे सर्व आहे ते मिक्सरला पाणी न घालता याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण याला पाणी न घालता अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी आपलं हे भाजीसाठीचं सुक्क वाटण तयार आहे। आता आपण या ठिकाणी एका कढाईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तर या भाजीसाठी आपल्याला तेलाचं प्रमाण हे थोडंसं जास्तच घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी ऍड केलेली आहे। मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यानंतर आपण यामध्ये लगेचच अर्धा चमचा जिरे ऍड करून घेतलेले आहे। जिरे व्यवस्थित फुलले की त्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा हिंग ऍड केलेला आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये लगेच अर्धा चमचा हळद ऍड करून घ्यायची आहे। यामुळे काय होतं की आपल्या या भाजीला रंग सुद्धा अगदी छान येतो। त्यानंतर आपण जे सुक्क वाटण बनवून घेतलेलं होतं ते आपल्याला या ठिकाणी या तेलामध्ये लगेच परतायला टाकून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी वाटण ऍड करून झालं की गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे व लो फ्लेमवरतीच आपल्याला हे वाटण 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपल्याला वाटण परतत असताना गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे। जर हाय फ्लेमवरती आपण हे वाटण परतून घेतलं तर ते लगेच जळू शकतं। तर 2 ते 3 मिनिटे हे वाटण व्यवस्थित परतून झालं की त्यानंतर आपण यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पाने ऍड केलेली आहे। त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा घरगुती लाल मसाला यामध्ये आपण ऍड केलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा घरगुती काळा मसाला ऍड केलेला आहे। जर तुमच्याकडे घरगुती काळा मसाला नसेल तर या ठिकाणी तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकता। त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा धने पावडर, त्याचबरोबर 1 चमचा किचन किंग मसाला यामध्ये ऍड केलेला आहे। आता हे सर्व मसाले ऍड करून झाले की आता हे मसाले सुद्धा आपल्याला या वाटणामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे।
मसाले व्यवस्थित या वाटणामध्ये मिक्स करून झाले की त्यानंतर परत आपल्याला या मसाल्यांना सुद्धा लो फ्लेमवरती अजून 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। मसाले 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित परतले की त्यानंतर आता आपण या ठिकाणी ज्या बटाट्यांच्या फोडी करून घेतलेल्या होत्या तर सुरुवातीला आपल्याला या बटाट्याच्या फोडी या मसाल्यांमध्ये ऍड करून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी आपल्याला बटाटे हे सुरुवातीलाच व्यवस्थित असे शिजून घ्यायचे आहेत, कारण वांग्याच्या तुलनेमध्ये बटाटे शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो। त्यामुळे सुरुवातीला आपण यामध्ये बटाटे ऍड करून घेतले। त्याचबरोबर यामध्ये लगेचच आपण चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं आहे। मीठ ऍड करून घेतल्यामुळे काय होतं की आपले हे बटाटे अगदी झटपट असे शिजल्या जातात। आता मीठ व बटाटे आपण या मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये लगेचच अर्धा ग्लास गरम पाणी ऍड करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला कोमट किंवा गरमच पाणी यामध्ये ऍड करायचं आहे। त्यामुळे एकतर आपल्या भाजीला तर्री छान येते, त्याचबरोबर मसाल्यांची टेस्ट सुद्धा व्यवस्थित टिकून राहते आणि सर्वात मेन म्हणजे बटाटे सुद्धा अगदी झटपट असे शिजल्या जातात। तर मग या ठिकाणी आपण सुरुवातीला फक्त अर्धा ग्लास गरम पाणी यामध्ये ऍड केलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला यावरती एक पॅक झाकण ठेवून आपल्याला या ठिकाणी मीडियम फ्लेमवरती या बटाट्यांना 5 ते 6 मिनिटे व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला हे बटाटे फक्त 70 ते 80% शिजून घ्यायचे आहेत। तर 5 ते 6 मिनिटांनंतर आपण या ठिकाणी झाकण खोलून बघूया। तर या ठिकाणी आपले हे बटाटे 70 ते 80% इतके शिजून तयार आहेत। तर या ठिकाणी आपण एक बटाटा चेक करून या ठिकाणी बघूया। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे बटाटे 70 ते 80% व्यवस्थित असे शिजलेले आहेत। बाकीचे 20% जे बटाटे शिजायचे बाकी आहेत ते आपण वांग्यासोबत याला शिजून घेऊया। त्यानंतर आता आपण याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। याला एकदा व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यानंतर आपण ज्या वांग्यांच्या फोडी कट करून ठेवलेल्या होत्या त्या आता आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायच्या आहेत। तर आता आपण यामध्ये या वांग्यांच्या फोडी ऍड करून घेऊया। याला आपण लगेच कट केल्याबरोबर पाण्यामध्ये ठेवलेलं होतं, त्यामुळे हे वांगे या ठिकाणी अजिबात काळे पडलेले नाहीत। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व वांग्यांच्या ज्या फोडी आहेत त्या आपण या मसाल्यांमध्ये व्यवस्थित एकदा ऍड करून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर आता आपण याला या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी या वांग्यांच्या फोडी मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्या की आता आपल्याला यामध्ये लगेचच गरम पाणी ऍड करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला या ठिकाणी ही वांगे बटाट्याची जी भाजी आहे ती सुकी हवी असेल तर या ठिकाणी तुम्ही फक्त उरलेले जे बटाटे आहेत 20% ते, त्याचबरोबर वांगे शिजण्या एवढंच पाणी तुम्हाला यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे। पण या ठिकाणी आज आपण रस्सा भाजी बनवणार आहोत, त्यामुळे मी या ठिकाणी जवळपास 1.5 ग्लास गरम पाणी यामध्ये ऍड करून घेतलेलं आहे। तर सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी ही भाजी थोडीशी पातळ वाटत असेल, पण जसे जसे वांगे व बटाटे शिजतील त्यानुसार ही भाजी परत व्यवस्थित अशी हिला दाटसरपणा यायला सुरुवात होईल। आता आपण यावरती एक झाकण ठेवून घेतलेलं आहे। त्यानंतर परत एकदा गॅसची फ्लेम आपल्याला या ठिकाणी मीडियम ठेवून याला मीडियम फ्लेमवरती अजून 5 ते 6 मिनिटे व्यवस्थित शिजून घेतलेलं आहे। तर 5 ते 6 मिनिटांनंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले जे बटाटे 20% शिजायचे बाकी होते, त्याचबरोबर वांगे या ठिकाणी पूर्णपणे व्यवस्थित शिजून तयार आहे। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता या भाजीला सुद्धा छान असा दाटसरपणा आलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघितलं आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचा शेंगदाण्याचा कूट किंवा दुसरं काही पीठ वगैरे यामध्ये मिक्स केलेलं नाही, तरी सुद्धा या भाजीला खूप छान असा दाटसरपणा आलेला आहे। त्याचबरोबर गरम पाणी यामध्ये आपण ऍड केलेलं होतं, त्यामुळे या भाजीला तर्री सुद्धा खूप छान आलेली आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करून घेतलेली आहे। त्यानंतर या कोथिंबीरला सुद्धा आपण या भाजीमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी छान अशी चमचमीत झणझणीत अशी आचारी स्टाईल लग्नाच्या पंक्तीमध्ये असते तशीच वांग बटाट्याची रस्सा भाजी या ठिकाणी बनून तयार आहे।
तुम्ही सुद्धा या रेसिपीने एकदा ही वांग बटाट्याची चमचमीत झणझणीत अशी भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा। जर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा। अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीसाठी अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स या तुम्हाला लगेच मिळत राहतील। अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी सोबत पुन्हा लवकर भेटू। तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू।